श्री स्वामी समर्थ. नमस्कार बंधू भगिनींनो, स्वागत आहे तुमचे आपल्या वेद भविष्याच्या ह्या रॉयल चॅनलवर. मीन राशीच्या मित्रांनो, आज पौर्णिमेचा दिवस आहे, म्हणजेच 3 जानेवारी शनिवारचा दिवस आहे आणि तुमच्यावर शनीची 7.5 सुरू आहे. तुमचं जीवन खूप अडचणींच्या काळातून गेलेलं आहे, खूप त्रास सहन करावा लागलेला आहे. आता तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती हवी आहे. शनीची 7.5, राहू केतूचा वाईट परिणाम आणि इतर ग्रहांचे नकारात्मक प्रभाव यापासून बचाव करायला हवा. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. मीन राशीच्या लोकांनो, तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे तुमचा भाग्योदय नक्की होतो, पण तुम्ही वेळेवर जे करायला पाहिजे ते करत नाही आणि जवळजवळ सर्वच कामं हलक्या हाताने घेत असता. पौष पौर्णिमेचा हा खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. यापैकी नक्की एक काम करा, फक्त एवढंच सांगतो. यापैकी हे काम करणं गरजेचं आहे. आपल्याला आजच्या दिवसामध्ये वेळ काढा, तुम्ही जे लिहून ठेवा, तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी दूर होतील. मित्रांनो, पूजा करण्याचा वेळ संपूर्ण दिवस आहे. तुम्ही संपूर्ण दिवस पूजा करू शकता आणि असा रामबाण उपाय ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही नक्कीच तुमच्या मोठमोठ्या अडचणी दूर करू शकता. मीन राशीच्या लोकांवर जास्त ग्रहाचा परिणाम होतो तेव्हा ते त्रास देतात, तेव्हा तुम्ही तुटतात आणि वाईट वेळही तुम्ही पाहिलीच असेल. तर सांगते, 3 जानेवारीला पौर्णिमा आहे, पौष पौर्णिमा. आजच्या दिवशी सर्वात आधी लक्ष ठेवा, घर स्वच्छ ठेवा, पूजास्थळी साफसफाई करा आणि पूजाच्या स्थळी तुपाचा दिवा लावा. जेव्हा पूजा सुरू कराल तेव्हापासून दिवा लावा आणि थोडा वेळ तसेच ठेवून द्या. शक्य असेल तर रात्रीही दिवा लावा, संध्याकाळच्या वेळी दिवा लावा. पण सविस्तर चर्चा करूया. पुढे काय करायचे ते पाहूया, पण त्याआधी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती करते. हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि दररोज नवीन नवीन अपडेट मिळत राहतील. तुम्हाला राशीफळाबद्दल नवनवीन माहिती मिळत राहतील. त्यामुळे व्हिडिओमध्ये खाली सबस्क्राईब बटनावर नक्कीच क्लिक करा. घंटीचा आवाज ऑल बटनही दाबा आणि लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, आज पौष पौर्णिमा आहे. आज कोणतीही चूक करून नॉनव्हेज खाऊ नका. अगदी टाळा नॉनव्हेज खाणं. आजचा दिवस केस, दाढी, नखं कापू नका. असं केलं तर समजा तुम्ही स्वतःचं आयुष्य स्वतःच खराब कराल. लिहून ठेवा, तुमचं आयुष्य नक्कीच खराब होईल आणि आज न झालं, उद्या न झालं, पण लवकरच असं काहीतरी घडणार आहे. कारण पौर्णिमा हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो आणि त्याचा छान परिणामही माणसांवर झालेला असलेला वाईट ग्रहांचा परिणाम तो सुधारू शकतो. कोणताही ग्रह वाईट परिणाम देत असेल तरी आजचा दिवस विशेष असतो. जर तुम्ही हे काम केलं तर तुम्हाला त्यातून मोठा आराम मिळेल. सर्वात आधी समजून घ्या की पौर्णिमेच्या दिवशी अनेक चांगले ग्रहयोग तयार होत आहे. ग्रहांचा योग तयार होत आहे. चतुर्ग्रही योग तुमच्या दशम भावामध्ये बनतो. लक्ष्मीनारायण योग होतो. शुक्र दैत्य योग तयार होतो. बुध दैत्य योग सुरू होतो. गजकेसरी योगही तयार होतो. म्हणून आजचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. आता तुम्ही या वेळेमध्ये यापैकी कोणताही उपाय केला तर तुमच्यावर असलेला ग्रहाचा वाईट प्रभावही कमी होईल. चला सगळी माहिती मिळूया. सगळी गोष्ट ऐका, त्यानंतर व्हिडिओ स्किप करा. आधी व्हिडिओ स्किप करू नका. आजच्या दिवशी तुम्हाला कोणताही खराब शब्द बोलायचा नाही, चुकीच्या गोष्टी बोलायच्या नाहीत. घरामध्ये लसूण, पांढरा कांदा खाणं टाळा. सोबतच मोठ्यांचा अपमान करू नका, कोणतेही घाणेरडे काम करू नका आणि हे नक्की लक्षात ठेवा की जितकं चांगलं काम तुम्ही करू शकता ते नक्की करा. आजच्या दिवशीमध्ये जे लोक शंकराला प्रसन्न करतात, तसं शिवला बेलपत्र चढवतात, कच्चं दूध चढवतात, मध चढवतात, फळं चढवतात आणि समीपपत्र पण आजच्या दिवशी समीपपत्र कापणं अगदी टाळा, अगदीच टाळा. आजच्या दिवशी समीपपत्र तोडू नका. त्यात थोडं पाणी देऊ शकता पण तोडू नका. म्हणजेच काही लोक आधीच तोडून ठेवतात आणि मग चढवतात, पण असं करणं चुकीचं आहे. शंकराला खूप प्रसन्न होतात. शंकर जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या वाईट परिणामांपासून वाचता येतं आणि मोठमोठ्या वाईट घटना टाळता येतात. दुर्घटना, अकाल मृत्यू आणि मोठमोठ्या त्रासांपासून तुम्ही दूर राहू शकता. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे मित्रांनो, अनेक उपाय आहेत. जर तुम्हाला हवं असेल तर तुमच्या घरामध्ये पैसे कधी कमी होऊ नयेत, धनाची कधी तुटवडाही होऊ नये आणि धनाची बरकत मिळाली तर हे लक्षात ठेवा. 11 पिवळ्या कवड्या घेऊन या, थोड्या हळदीत लपेटा आणि मग त्या महालक्ष्मीच्या चरणी ठेवा. लक्ष्मीच्या चरणी ठेवताना एक मंत्र आहे, तो म्हणा: ओम श्रीम ह्रीं क्लीं श्रीम कमले कमलाय प्रसिद्ध. या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि मग पूजा करून नंतर कवड्यांना लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवा. बघा, तिजोरी कधीही रिकामी राहणार नाही. पैसे कायम येत राहतील आणि मोठमोठ्या प्रॉपर्टीही खरेदी करायला सुरुवात करा. आयुष्य आनंदाने भरून जाईल. पण लक्षात ठेवा, आजचा दिवस
मन साफ ठेवणं खूप गरजेचं आहे. आज आर्थिक तंगीपासून वाचायला हवं. खीर बनवा मित्रांनो, तांदळाची खीर. हो मित्रांनो, तांदूळ आणि दूध, गाईचं दूध असेल तर फारच चांगलं. दोन्ही एकत्र करून खीर बनवा आणि खीर बनवल्यानंतर ती लक्ष्मी मातेच्या भोग लावा. त्यामुळे धनसंपत्ती आणखी वाढेल आणि त्याचबरोबर आई लक्ष्मी ही खूप आनंदी होईल. इतकं समजा की ती जेव्हा खुश होईल तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये पैशाची कधीच कमतरता राहणार नाही. आणि बरेच लोक असं समजतात की फक्त पैसा मिळेल असं नाही, पैशाच्या शिवायही बरंच काही मिळतं. सुख, समृद्धी, मुलं आणि एकत्रितपणाने मानसिक शांतता असंही बरंच काही मिळतं. आणि जर तुम्ही अनेक ग्रहाच्या त्रासाने त्रस्त असाल, फार त्रास होत असेल, काही ग्रह जसं राहू, केतू, शनी, मंगळ तुम्हाला त्रास देत असतील तर आजच्या दिवशी नक्कीच विष्णू सहस्रनामाचा पाठ करा. त्यामुळे बरेच काही लोक सुधरतील. करायचे भगवान विष्णू जे आहेत, विष्णू लक्ष्मीचं जे चित्र किंवा फोटो असेल त्यापुढे विष्णू सहस्रनामाचं पठण करा, ही नोंद करून ठेवा. आजचा दिवस खूपच छान दिवस आहे. जर तुम्ही आजपासून हे काम सुरू केलं, दररोज विष्णू सहस्रनामाचा पठण केला तर तुमच्या कुंडलीतील जेव्हा वाईट ग्रह प्रभाव आहेत ते सारे कमी होतील. तुम्ही म्हणता की आपलं काही काम होत नाही, ते होत नाही आणि तुम्ही कोणत्याही ग्रहाचा वाईट परिणामांनी त्रस्त असाल. काळजी करू नका, पण पुढे जाऊ शकत नाही हे लक्षात ठेवा. तो ग्रह तुमची साथ देईल आणि विष्णू सहस्रनामाचा पाठ सगळ्या ग्रहांना संतुलित करतो. मग तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सुखशांतीने जगू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, विष्णू सहस्रनामाचा पाठ दररोज करा, पण कधीही काळे कपडे वापरू नका. तसेच पूर्व दिशेकडे बसूनच हा पाठ करा. असं केल्याने तुमचं जीवन नक्कीच बदलेल. असून काही उपायसुद्धा ऐका, समजून घ्या. आज ज्याचा चंद्र खराब आहे त्यासाठी ही खूप उपयोगी आहे. रूपाने त्रास होतो पण शरीरालाही त्रास होतो, मानसिक हाल खराब होतात. मग कच्च्या दुधाने अर्घ घ्या, तुम्हाला सांगतो खूप फायदा होईल. आजच्या दिवशी हनुमानजीची पूजा करा. म्हणजे समजून घ्या की आजच्या दिवशी कुठल्या ना कुठल्या देवी देवताचा खास पूजा आराधना आणि घरातल्या कुलदेवतेची नक्कीच पूजा करायला हवी. ज्याच्या घरामध्ये आज हवन होणार आहे ते लक्षात ठेवा, त्या घरातील नकारात्मक ऊर्जा तात्काळ दूर लागेल आणि परत कधीच ते घरात येणार नाही. पण घरातल्या हवनाचा धूर संपूर्ण घरभर छतापासून बाहेरपर्यंत सगळीकडे पसरतो. तुम्हाला त्या धुराचा भाग दाखवायचा आहे. घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. मग हे करून पहा. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धे भक्तीने श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. स्वामींच्या कृपेने विश्वास ठेवा की सर्व संकटे दूर होतील. तुमचा एक सकारात्मक कमेंटच या संकटाच्या काळामध्ये तुम्हाला मानसिक बळ देऊ शकतं. कारण भविष्यातील तुमच्या राशीचे असे सखोल आणि सत्य उलगड आम्ही नियमितपणानेच घेऊन येत राहू. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.